ऑपरेशन टायगर कधी होईल, कसं होईल याचं भाकीत संजय राऊत यांना सांगता येत नाही. जेव्हा 40 आमदार संजय राऊत तुमचं सरकार असताना, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना तुमच्या नाकाखालून निघून गेले, तुम्हाला कळलं नाही. आणि काय तुम्ही ऑपरेशन टायगर आम्हाला कळतंय अशा गप्पा मारताय. आता तुमचे खासदार तुमच्यासोबत राहतात का हे बघा. तुमचे उरलेले नगरसेवक तुमच्यासोबत राहतात का ते बघा. अनेक महापालिकेमध्ये तुमचे नगरसेवक सोडचिठ्ठी देत आहेत आणि इतर पक्षांची हात साथ देत आहेत. तुमचे असलेले उरलेले उभाटा सैनिक, शिल्लक सैनिक देखील तुमच्यासोबत राहत नाहीत. ते इतर पक्षांचा हात धरून त्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. कारण तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. आणि ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडलेत ते आयुष्यात कधीही उठू शकणार नाहीत. तुमचा राजकीय पराभव लोकसभेला झाला, विधानसभेला झाला, महापालिकेला झाला. येणाऱ्या काळामध्ये देखील तुमची तीच अवस्था होणार आहे. महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल काय आहे हे आता तपासातनं समोर येईल. ज्या भोंदू बाबाला अटक केली या प्रकरणामध्ये ज्यांचे कोणाचे लागेबांधे असतील, हे एप्स्टीन फाईल प्रकरणासारखं ज्याचे कोणाचे लागेबांधे असतील त्याला कुणालाही सोडलं जाणार नाही. पोलीस या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत. या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवर पोलिसांकडनं, गृह खात्यांकडनं कारवाई केली जाईल. कारण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे सक्षम गृहमंत्री आहेत. ते कुठल्याही दोषी आरोपीला सोडणार नाही. आणि संजय राऊत एप्स्टीन फाईलच्या गप्पा तुम्ही करू नका. ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुम्ही आधीच आरोपी आहात, ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुमचा बुरखा फाटलेला गेलेला आहे, ती पाटकर फाईल्स एकदा बघा. महिलांवर कशा पद्धतीनं अत्याचार केले हे पाटकर फाईल्सच्या निमित्ताने समोर आलेलं आहे. त्यामुळे जनाब संजय राऊत, तुम्ही एप्स्टीन फाईल बघण्यापेक्षा, या भोंदू बाबाचं वागणं बघण्यापेक्षा त्या भोंदू बाबावर कारवाई करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत. तुमची पाटकर फाईल्स एकदा बघा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा, नवीन वर्षाचा आनंदाचा सण साजरा होतोय आणि दिल्लीत बसून जनाब संजय राऊत मात्र शिमगा साजरा करतायत, बोंबाबोंब करतायत. खरं तर मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने मराठी माणसाला शुभेच्छा द्यायला हव्या होत्या, परंतु ते सोडून जनाब संजय राऊत दिल्लीमध्ये बसलेत आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने शिमगा करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जात आहे. अशा पद्धतीचा बोंबाबोंब करून, शिमगा करून तुम्हाला राजकीय फायदा होणार नाही. तुम्ही मराठी माणसाला लुटलेला आहे. मराठी माणसाला शुभेच्छा द्यायची दानत देखील तुमच्यामध्ये नाही. खरं तर आज नवीन वर्षामध्ये मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, गावागावामध्ये गुढीपाडव्याचा सण अतिशय थाटामध्ये मिरवणुका निघतायत आणि संजय राऊतांकडनं मात्र नवीन वर्षाच्या निमित्ताने शिमगा सुरू आहे. हा महाराष्ट्र बघतोय. नाशिक मधल्या भोंदू बाबाला अटक करण्याचं काम पोलिसांनी केलंय, या सरकारने केलंय. कुठल्याही भोंदू बाबांना आणि महिलांचा अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणार हे सरकार नाही. वाझे काय लादेन आहे का असं म्हणून ज्या मुख्यमंत्र्यांनी, उद्धवजी ठाकरे यांनी वाझेला पाठीशी घातलं, तसं हे सरकार नाही. ज्या साधू संतांची हत्या झाली होती त्या आरोपीला पाठीशी घातलं, ते उद्धवजी ठाकरे यांचं सरकार नाही, हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे. नाशिकच्या भोंदू बाबाला बेड्या घालण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या पोलिसांनी केलंय. या प्रकरणामध्ये कुणीही दोषी असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा होणार. पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्यानं कारवाई केली आहे. इथून पुढे देखील तो बाबा कोणाचेही लागेबांधे असले तरी त्याला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवाभाऊ सक्षम आहेत आणि ते निश्चितपणे कारवाई करतील. जनाब संजय राऊत यांनी या प्रकरणात बोलण्याची काही गरज नाही. राज्यसभेची खासदारकीची टर्म संपत आल्यामुळे संजय राऊत आता उभाटा गट सोडून काँग्रेसची प्रवृत्तीगिरी करत आहेत. राहुल गांधी दिल्लीमध्ये काय बोलले ते महाराष्ट्रात भोंगा पसरून सांगण्याचं काम राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना दिलेलं आहे. त्यामुळे उभाटाचं मीठ खायचं, उभाटाचं घरचं खायचं आणि चाकरी मात्र राहुल गांधींची आणि काँग्रेसची करायची ही संजय राऊत यांची सवय झाली आहे. आणि आज नवीन वर्षाच्या निमित्ताने संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नवा संकल्प केलाय की राहुल गांधींची चाकरी महाराष्ट्रामध्ये करणार,
राहुल गांधी कशा पद्धतीनं लढत आहेत, राहुल गांधी काय आहेत, अमुक आहेत तमुक आहेत, पण राहुल गांधींचं नेतृत्व या देशानं एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला नाकारलेलं आहे. उद्धवजी ठाकरे यांच्यासारखीच राहुल गांधींची अवस्था झाली आहे. हा महाराष्ट्र बघतोय. संजय राऊत तुम्ही कितीही प्रवक्तीगिरी गेली तरी काहीही फरक पडणार नाही. महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गारपीट झाली. या गारपीट प्रकरणामध्ये सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सगळ्यांची तपास करून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार समर्थ आहे. संजय राऊत तुमचं सरकार असताना कोकणामध्ये वादळ आलं होतं. वादळामध्ये सुपारीच्या नारळाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. तुम्ही दमडी देखील त्या शेतकऱ्यांना दिली नाही. उलट भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर तुमच्या काळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारनं नुकसान भरपाई दिली. आता देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत. गारपिटीमुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल.